जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठीच्या अधिनियमात आता बदल करण्यात आलाय। त्यामुळे जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी जर पुरावे नसताना अर्ज केला तर अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई होणार आहे। महाराष्ट्रात आणि देशात गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा रहिवासी असल्याचा मुद्दा चर्चेत आहे। विशेषतः मुंबईत अनेक ठिकाणी पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। म्हणूनच महाराष्ट्र सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतलाय। जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी काय झालेत नवीन बदल जाणून घेऊयात सविस्तर। 1 वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म आणि मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आली आहे। तर ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणच्या नोंदी तपासूनच प्रमाणपत्र दिलं जाईल। ग्रामसेवकापासून महापालिकेतील निबंधकापर्यंत सर्वांना कारणासह जन्ममृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यावं लागेल। संबंधित अर्जाची तपासणी पोलीस विभागामार्फत होणार असून आता पोलिसांचा अभिप्राय बंधनकारक होणार आहे। तसंच या नोंदी चुकीच्या आणि अर्जातील माहिती खोटी आढळली तर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे।